आज आपल्याला बटाट्याची रस्सा भाजी बनवायची आहे. तर इथे बटाटे आपण काप करून घेतलेले आहेत, पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, लसूण, आलं आणि कांदा आणि खोबरं हे तेलामध्ये चांगले खरपूस असे तळून घेतलेले आहेत काळसर रंगावरती. तर शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे जाडसर असे बारीक करून घ्यायचे आहेत, जास्त पण आपल्याला बारीक करून घ्यायचे नाहीत. तसंच इथे खोबरं, आले, लसूण आणि कांदा आपल्याला वेगवेगळं वाटण हे करून घ्यायचं आहे. तर सर्व वाटण इथे तयार झालेलं आहे. तर बटाट्याच्या रस्सा भाजीसाठी आता आपल्याला इथे मसाले काढले आहेत. त्यात तर हळद, लाल तिखट, गोडा मसाला, साधा मसाला, कांदा लसूण मसाला हे सर्व मसाले आपण इथे घेतलेले आहेत. धना पावडर घेतलेला आहे आणि तमालपत्र. ते बटाटे आपण इथे काळसर पडू नये म्हणून पाण्यामध्येच ठेवलेले आहेत आणि सर्व मसाला आपण इथे काढलेला आहे. तर इथे कोथिंबीर आता स्वच्छ अशी धुवून घेऊया आपण आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी कोथिंबीर आपण पाणी घालून वाटण करून घेऊया. तर बारीक अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहेत. तर गॅसवर तर पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये तेल टाकून जिरीची फोडणी केलेली आहे, कढीपत्ता टाकलेला आहे आणि तमालपत्र आणि आपण सर्व मसाले काढले आहेत ते सर्व टाकून मंद आचेवरती हा मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. आणि मसाले परतते वेळेस गॅस हा नेहमी बारीकच ठेवायचा, म्हणजे मसाले खाली लागत नाहीत. आता इथे आले लसूणची जी आपण पेस्ट केलेली आहे ती सर्व टाकून यामध्ये घेतलेली आहे आणि यामध्ये आपण जो घरगुती काळा मसाला बनवतो तो अर्धा चमचा आपण इथे घेतलेला आहे. तर तो देखील आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि परतते वेळेस गॅस हा आपला बारीकच आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं तेल कमी वाटत आहे म्हणून तेल थोडंसं टाकूया आणि पुन्हा एकदा मसाला सर्व परतून घेऊया. तर एक 15 लोकांसाठी ही भाजी भरपूर होते. तर इथे आपण खोबरं जे वाटण काढलेलं आहे ते टाकलेलं आहे. आता ते देखील आपण परतून घेऊया आणि मस्तपैकी असा मसाल्यांचा ना खमंग असा वास यायला लागतो. जेव्हा मसाले हे तळले जातात ना व्यवस्थित, तेव्हा मस्तपैकी असा वास घरभर दळवळत राहतो. आता यामध्येच आपल्याला वाटणाचं पाणी टाकायचं आहे, म्हणजे मसाले खाली लागणार देखील नाही आणि मसाला हा शिजला जाईल व्यवस्थित. त्याच्यामुळे आपल्या भाजीला तरी देखील चांगली येते आणि भाजी चवीला खूप छान लागते. आता वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि जी वाटलेली कोथिंबीर आहे ती देखील टाकूया आणि मंद आचेवरतीच हा सर्व मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता आपण झाकण ठेवूया आणि 5 ते 10 मिनिट मसाला चांगला शिजवून घेणार आहोत. तर अशी जर तुम्हाला 15 मिनिटांसाठी करायची अशा पद्धतीने तर पाहू शकता 5-10 मिनिटानंतर मस्तपैकी असा घम सुटला मसाल्यांचा आणि मसाला चांगला परतला गेला आहे तेल सुटेपर्यंत पाहू शकता. तर अशाच पद्धतीने मसाला चांगला परतून घ्यायचा, म्हणजे भाजी चवीला. आता आपण पाण्यामध्ये जे बटाटे ठेवले होते ते निथळून घेतलेले आहेत, म्हणजे काढून घेतलेले आहेत. आता ते टाकून आता बटाटा मसाला चांगला एकजीव झाला पाहिजे इतपत आपल्याला 5-1 मिनटं चांगला परतून घेतला पाहिजे. म्हणजे कारण बटाटे हे मार्केटमध्ये आता ओलेच आलेले आहेत, म्हणजे काढलेले आहेत आता, त्याच्यामुळे बटाटे हे पटकन शिजले जातात. त्याच्यामुळे थोडेसे 1-5 मिनटं परतून झाकण ठेवायचं आणि 5-10 मिनटं मंद आचेवरती चांगली वाफ काढायची आहे आपल्याला. आणि पाहू शकता मसाला आणि बटाटा किती छान दिसत आहे ना, तेवढी भाजी देखील चवीला खूप छान होते. आता बटाटा आणि मसाला चांगला परतला गेला आहे. आता यामध्ये आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 5-10 मिनटं वाफ द्या. आता 5-10 मिनटं वाफ काढल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. शक्यतो यामध्ये गरम पाणी टाकायचं, म्हणजे लगेच उकळी फुटली जाते आणि बटाटा देखील पटकन शिजला जातो. आता जेवढं रस्सा भाजी करायची आहे ना आपल्याला, तेवढ्या प्रमाणामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं. ते सर्व आपल्याला भाजी शिजून मग आपल्याला जेवढी भाजी पाहिजे तेवढं आपण यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि भाजी थोडीशी आपल्याला ढवळून घेऊया. तर वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि जो शेंगदाण्याचा कूट ठेवलेला आहे आपण, तो सगळ्यात शेवटी टाकायचा आहे. कारण का शेंगदाण्याचा कूट जर आधीच टाकला तर मग भाजीची तरीही निघून जाते आणि मंद आचेवरतीच भाजी ही म्हणजे मंद ते मिडियम गॅसवरतीच भाजी छानपैकी अशी उकळून घ्यायची, म्हणजे तरी व्यवस्थित राहते. जर आपण मोठ्या आचेवरती खदखदून अशी उकळी काढली तर मग तरीही निघून जात असते. तर भाजी छानपैकी अशी शिजत शिजत आली की मग आपल्याला शेंगदाण्याचा कूट इथे टाकायचा आहे.
आता भाजीला 1-2 मिनटं फक्त गॅसवरती उकळत ठेवायची मंद आचेवरती की आपली भाजी इथे तयार झालेली आहे. आता 2 मिनटं भाजी उकळल्याच्या नंतर वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. म्हणजे भाजी आपली खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे. तुम्ही चपातीबरोबर, पुरीबरोबर खाऊ शकता. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.